आपलं. आणि स्थूल स्वरूप सूक्ष्म अन्वय अर्थवत्व संयमात भूतजया, याचं आपण प्रिॲम्बल थोडंसं घेतलेलं होतं. अँड फॉर दॅट ऍक्च्युली आय हॅव एक्सप्लेन द थेअरी ऑफ इव्होल्युशन. ओके, because that is really important to understand this bhutajaya and the indriyajaya. For that, you know the actually you should know actually all these evolution theory. So now what it means actually: sthula swarupa sukshma anvaya arthavatva sanyama. Now you have to understand this sthula swarupa sukshma anvaya arthatva, okay, are all the 5 steps in the development of 5 Mahabhutas, through which the manifested world, आपण जे काही बघतो ना, whatever we are seeing in this manifested world, or the objects, whatever the objects we are seeing in this manifested world, is basically through 5 steps, and those 5 steps are the sthula swarupa sukshma, then anvaya, and then arthavatva. Okay, now let us understand this point. What is this sthula? आणि ह्याच्यावर संयम केला की भूतजय योग्याला प्राप्त होतो. ते पण आपण नंतर बघू. व्हॉट डू यू मीन बाय भूतजय. नाउ व्हॉट इज स्थूल? स्थूल इज द मटेरियल ऑब्जेक्ट. जे जे काही मटेरियल ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतं, व्हॉट एव्हर यू आर सीइंग थ्रू युअर सेन्स ऑर्गन्स, ओके, एव्हरीथिंग इज स्थूल. कारण तुम्हाला ते त्याच्या मागची जी महाभूत आहेत ती दिसत नाहीत, बिकॉज दोज आर द एलिमेंट्स. एलिमेंट्स कॅनॉट बी सीन. The different combinations of these 5 Mahabhutas can be seen. कळलं की नाही? मी मागच्या वेळेला सांगितलं तसं की पृथ्वी तत्व ज्याच्यात हे आहे, प्रिडॉमिनंट आहे, त्या सगळ्याला आकार आहे, त्या सगळ्याला कडकपणा आहे, टणकपणा आहे. ती सगळी जी आहेत ती सगळी तुम्हाला दिसतात. डोंगर, दर्या, दगड, हे सगळं दिसतं तुम्हाला. ज्याच्यामध्ये फ्लो आहे, त्याला आकार नाहीये. कळलं की नाही? ते सगळं जे आहे ते त्याच्यामध्ये प्रिडॉमिनन्स आहे तो जलतत्वाचा आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. ज्याच्यामध्ये दाहकता आहे त्याच्यामध्ये प्रिडॉमिनन्स आहे तो तेज तत्वाचा आहे. पृथ्वी, आप, तेज. आणि ज्याच्यामध्ये स्पर्शाची जाणीव आहे, कळलं की नाही, त्याच्यामध्ये वायू तत्व आहे ते. आणि फक्त ज्याच्यामध्ये शब्द येतो ते आकाश तत्व आहे. हे लक्षात घ्यायचं आपण. आता या पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर हे सगळं दिसतं तुम्हाला. ही 5 महाभूत तुम्हाला दिसतात. ते स्थूल आहेत, मटेरियल ऑब्जेक्ट. आणि त्याचं स्वरूप काय आहे? तर त्या मटेरियल ऑब्जेक्ट मध्ये प्रिडॉमिनन्स कोणाचा आहे? म्हणजे उद्या समजा असं झालं की मी एक दगड बघितला, तर दगड जे आहे दॅट इज द स्थूल मटेरियल ऑब्जेक्ट. ओके, नाउ व्हॉट इज द प्रिडॉमिनन्स? कुठच्या महाभूताचा प्रिडॉमिनन्स त्यात आहे? तर पृथ्वी तत्वाचा प्रिडॉमिनन्स आहे. सो दॅट इज द स्वरूप ऑफ दॅट. किंवा मी पाण्याचा प्रवाह बघतोय, सो दॅट इज द स्थूल. पाण्याचा प्रवाह हे स्थूल आहे. आणि मग त्या पाण्याच्या प्रवाहाचं स्वरूप काय आहे? स्वरूप ते आहे ते म्हणजे जलतत्व किंवा आपतत्व. कळलं की नाही? सो दॅट इज द स्वरूप. आणि सूक्ष्म काय त्याच्यातलं? तर त्याच्यातली करस्पॉन्डिंग जी तन्मात्रा आहे ते त्याचं सूक्ष्म रूप आहे. आता पृथ्वीची सूक्ष्म तन्मात्रा कुठची आहे? तर गंध. कळलं की नाही? तसंच आपची सूक्ष्म तन्मात्रा कुठची आहे सांगू शकेल का कोणी? तर एवढं तरी यायला पाहिजे यार रस. तुम्हाला. रस. रस म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे लक्षात ठेवा. कळलं की नाही? म्हणजे त्याच्याप्रमाणे तुम्हाला हे कळेल तुम्हाला. आता ही त्याची तन्मात्रा आहे, दॅट इज द सूक्ष्म. त्याचं हे आहे. जातं कसं हे? हे जी ही महाभूतातून हे कसं निर्माण झालंय? ही जी फिजिकल युनिव्हर्स निर्माण झालाय, मी म्हटलं तसं की 5 याच्यातून निर्माण झालाय. आता ह्या तन्मात्रांमध्ये त्याचा जो अन्वय आहे, दॅट सटलेस्ट तन्मात्रा, या प्रत्येक तन्मात्रा जी आहे इट इज मेड अप ऑफ त्रिगुणाच. ओके, सो सत्व रजतम, हे सत्व रजतम हा त्याचा अन्वय आहे. आणि ह्या सत्व रजतमाच्याच वेगवेगळ्या ह्याच्यातून हे तयार झालेलं आहे सगळं. त्यामुळे त्याचा अन्वय जो आहे
त्याचा जो रिलेटेडनेस आहे तो रिलेटेडनेस तसा आहे. सत्व रजतम. आता सर्वात आपल्याला माहिती आहे संपूर्ण सृष्टीची निर्मिती जी झाली आहे त्याच्यातलं शुद्ध सत्व जे आहे त्या शुद्ध सत्वातून ईश्वर निर्माण झालाय किंवा आपले जीव निर्माण झाले आणि त्याच्या तमोगुणातून ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. त्यामुळे ह्याच्या मागचा जो अन्वय आहे तो अन्वय जो आहे तो हे 3 त्रिगुण आहेत, दॅट इज द अन्वय. आणि या त्रिगुणांचं जे कार्य आहे ते कार्य म्हणजे अर्थवत्व. काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस त्रिगुणाज? सो टू गिव्ह दी भोग अँड अपवर्ग. त्या भोग आणि अपवर्ग देण्यासाठी ही सगळी सृष्टीची निर्मिती झालेली आहे. सो ही सृष्टी निर्माण कशी झाली तर ह्या 5 स्टेप्स मध्ये निर्माण झालेली आहे. सर्वात पहिलं स्टेप म्हणजे टू गिव्ह दी एक्सपिरियन्स अँड टू टेक दी जीव टुवर्ड्स दी मोक्ष. सो धिस इज द पर्पज. त्या पर्पज साठी मग त्याच्यातून तन्मात्रा निर्माण झाल्या. त्या तन्मात्रातून 5 महाभूत निर्माण झाली. त्या 5 महाभूतांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मधून फिजिकल युनिव्हर्स निर्माण झालं. ओके, दीज आर द स्टेप्स. म्हणजे पहिले काय होतं तर पहिले त्याचा अर्थवत्व म्हणजे जे काही त्याचा उद्देश होता तो उद्देशच नसता तर हे काहीच निर्माण नसतं झालं. सो दिस इज द फर्स्ट स्टेप, उद्देश. दुसरं स्टेप म्हणजे ते जी काही त्याची शक्ती आहे भोग आणि अपवर्गाची, त्या शक्तीला त्यांनी सत्व रजतम हे नाव दिलंय, पण त्याच्यात ती ताकद आहे. कळलं की नाही? आणि त्याचा मधून जी सूक्ष्म भूत निर्माण झाली ती जी आहे ती त्याची सूक्ष्म हे आहे टप्प्यातलं. त्याच्यानंतर त्याच्यातून स्थूलभूत निर्माण झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यातून मटेरियल हे निर्माण झालं. त्याचं स्वरूप काय आहे तर स्थूलभूत आणि त्याचं जे स्थूल रूप आहे ते मटेरियल ऑब्जेक्ट. सो दीज आर द 5 steps through which you can see the complete universe which you are experiencing through your sense organs. Okay, so these are all the concrete and material objects are formed of 5 mahabhutas. Now in these objects none of these 5 elements is all alone in its pure condition. कुठच्याही फिजिकल याच्यामध्ये ते एकटे नसतात, हे लक्षात घ्या. त्याच्यात प्रिडॉमिनन्स आहे. आणि हे जे तत्व आहे किंवा ही जी साखळी आहे ही साखळीवर जेव्हा तुम्ही संयम करता त्यावेळेला तुम्हाला भूतजय येतो. भूतजय येतो म्हणजे काय? डायरेक्टिंग संयम ऑन दिस 5 स्टेप्स in the development of 5 mahabhutas, the yogi can control the functioning of mahabhutas in the world and thus get mastery over them. पंचमहाभूतांवर हे मिळाल्यानंतर त्याची जी डिफरंट कॉम्बिनेशन्स आहेत त्या डिफरंट कॉम्बिनेशन्स ही कॅन डू डिफरंट कॉम्बिनेशन्स इन्क्लुडिंग हिज ओन बॉडी. कारण ही जी माझे जे शरीर बनलेलं आहे हे पंचमहाभूतात्मक बनलेलं आहे. जे तुम्हाला दिसतं ते शरीर, त्याच्या मागची जी शक्ती आहे ती वेगळी आहे. त्यामुळे हे जे शरीर आहे पंचमहाभूतात्मक शरीर आहे माझं. सो आय कॅन हॅव फुल कंट्रोल ऑन माय फिजिकल बॉडी. कळलं की नाही? आणि म्हणून सिन्स ही कॅन कंट्रोल द फंक्शनिंग ऑफ दी एलिमेंट्स ही कॅन मेक देम डू ऍज पर हिज ओन विश. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज भूतजय. पंचमहाभूतांपासून जी फिजिकल युनिव्हर्स तयार झालेला आहे त्याच्यावर याचा कंट्रोल होतो. भूतजय म्हणजे फिजिकल युनिव्हर्सवर कंट्रोल होतो. त्याच्या सटल कंट्रोल. येस, ते जे शब्द आहेत ना त्यांचा अर्थ परत एकदा सांगता का? ते स्थूल सूक्ष्म अन्वय. स्थूल याचा अर्थ व्हॉट एव्हर द मटेरियल ऑब्जेक्ट्स यू आर सीइंग दॅट इज स्थूल. त्याशिवाय दिसणारच नाही. कळलं की नाही? स्थूल हे जे मटेरियल युनिव्हर्स तयार झालाय, फिजिकल युनिव्हर्स जे तयार झालेलं आहे, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 5 महाभूताज. न महाभूताज आर द एलिमेंट्स विच यू कॅनॉट सी विथ युअर आईज. ओके, सो त्याचं जे मॅनिफेस्ट आहे, जसं तुम्हाला पंखा दिसतोय, पंखा फिरताना दिसतोय, पण तो कशामुळे फिरतोय? इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी यू कॅनॉट सी बट इट्स मॅनिफेस्टेशन दॅट फॅन इज सीइंग. कळलं की नाही? दॅट इज सटल एलिमेंट. दॅट इलेक्ट्रिसिटी इज अ सटल एलिमेंट. एक्झॅक्टली इन अ सिमिलर वे दिस कॉम्बिनेशन यू कॅन सी विथ द फिजिकल युनिव्हर्स. परंतु त्याच्या मागे असलेलं जे तत्व आहे
ते तत्व तुम्हाला नाही दिसत. सो दॅट तत्व, त्याचे स्वरूप, त्याचं स्वरूप काय आहे? म्हणजे मी म्हटलं तसं की दगड आहे किंवा डोंगर आहे, ह्या तुम्हाला दिसतोय. मग हा दिसतोय तो स्थूल त्याचं मटेरियल ऑब्जेक्ट आहे. त्याच्या मागचं त्याचं स्वरूप काय आहे? तर पृथ्वी तत्व हे त्याचं स्वरूप आहे. किंवा पाणी दिसत आहे, सरोवर दिसत आहे, तळं दिसत आहे, हे तुम्हाला दिसत आहे. हे ते स्थूल रूप झालं. त्याचं स्वरूप काय आहे? तर आपतत्व आहे. त्याच्या मागे प्रिडॉमिनन्स काय आहे? तर आपतत्वाचा आहे. ते त्याचं स्वरूप झालं. आता या स्वरूपाच्या मागे सूक्ष्म तत्व काय आहे? हे स्थूल तत्व झालं. सूक्ष्म तत्व जे आहे ते सूक्ष्म तत्व त्याची तन्मात्रा आहे, करस्पॉन्डिंग तन्मात्रा. कळलं की नाही? ती आहे. आणि त्यातली सर्वात सूक्ष्म तन्मात्रा कुठची? तर शब्द तन्मात्रा, की ज्याला आपण सूक्ष्म आकाश म्हणतो. सूक्ष्म आकाश, सूक्ष्म वायू, सूक्ष्म तेज, सूक्ष्म आप आणि सूक्ष्म पृथ्वी, यालाच आपण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असं म्हणतो आपण. कळलं की नाही? त्यामुळे हे त्याचं हे झालं. आता ही जी तन्मात्राच आहेत, या तन्मात्रा कशाच्या बनलेल्या आहेत? 3 गुण आहेत सगळीकडे. त्यामुळे त्याचा जो अन्वय लागतो तो 3 गुणांचा आहे, सत्व, रजतम ह्यांच्या कॉम्बिनेशननी ते झालेलं आहे सगळं. हा तो अन्वय आहे. आणि त्या 3 गुणांचं कार्य काय आहे? व्हॉट इज द रिलेटेडनेस ऑफ दिस? टू गिव्ह भोग अँड अपवर्ग टू द जीव. हा त्याचा अर्थवत्व आहे. दॅट इज द बेसिकली द पर्पजफुलनेस. What is the purposefulness of these 3 gunas? Is to give the experience and take the jiva to the moksha. So these are the 5 steps. ह्याच्यावर संयम केला तर you get the mastery over these 5 महाभूतांच. आणि 5 महाभूतांवर तुमचं मास्टरी मिळाली की you can do anything whatever you want to do as far as the महाभूताs are concerned. And since the yogi has achieved this mastery over the Pancha Mahabhutas through the Sayyama, he can do practically anything he may wish with material objects, in which, of course, his own body is also coming. Okay? And so, in the next sutra, what they are saying, because of this Bhuta Jaya, what he is getting, Tataha Anima Adi Pradurbhavaha Kaya Sampat Dharma अभिघाताहा. तताहा, तताहा मीन्स देन, अनिमा आदी म्हणजे अनिमा इत्यादी. ओके. प्रादुर्भावाहा, प्रादुर्भाव फ्लॉरिंग अप. काया संपत, तत् धर्म अनभिघाताहा, हॅव्हिंग नो इम्पॅक्ट. म्हणजे आता त्याला अशी सिद्धी प्राप्त होते. कुठली कुठली? एक तर आणिमा वगैरे ज्या अष्टसिद्धी आहेत त्या प्राप्त होतात. त्यानंतर काया संपत, ते पुढच्या सूत्रामध्ये आहे, व्हॉट डू यू मीन बाय काया संपत. आणि महत्वाचं म्हणजे असं आहे की त्याला बाहेरचे जे काही ऑब्स्टॅकल्स आहेत ते त्याच्या शरीराला आता काही करू शकत नाही, कारण त्याला पूर्ण मास्टरी मिळालेली आहे. म्हणजे आपली बॉडी कुठल्या दगडातून जाणार नाही. कळलं की नाही? किंवा आपली बॉडी छोटी होणार नाही आणि कुठेही जाणार नाही. किंवा आपल्या बॉडीला समजा पाणी फेकलं कोणी अंगावर तर आपण ओले होणार आहोत. कळलं की नाही? आपल्या बॉडीला समजा आगीत टाकलं तर आपण जळून भस्मसात होणार आहोत. सो ऑल दीज थिंग्स we are getting affected, but these yogis cannot get affected. That is what they mean. The functions, the 5 elements, only the functions, they are not capable of destroying his body. That is what they are saying. So non-abstraction to the characteristics of body is the inability of the earth through its hardness to arrest the functioning of organ of yogin. म्हणजे दगड मध्ये आला, भिंत मध्ये आली तर तो जाऊ नाही शकत, आपण नाही जाऊ शकत. बट ही कॅन गो देअर बिकॉज ही हॅज गॉट द फुल mastery over 5 Mahabhutas. Or his body can go through stone. The fluidity of water cannot wet him. Okay, fire cannot burn him. Wind does not move him. And he can disappear from Akash also. These are all the things which are available to him. These are the siddhis.
And what are the Ashtasiddhis? That also he get. Anima, Garima, Laghima, Mahima, Prapti. What do you mean by Anima? Anima म्हणजे one can reduce one size to that of the atom. ही सिद्धी आहे. मी मागे सांगितलं आकाशगमन किंवा हे आपण बघितलं की अदृश्य होण्याची क्रिया आहे. सो यू कॅन डिसइंटिग्रेट युअर दिस थिंग. ओके, सो इतके छोटे होऊ शकता आणि परत येऊ शकता. सो दॅट इज अनिमा. गरिमा, वन कॅन इन्क्रीज वन स्वेट कितीही. लघिमा, वन कॅन डिक्रीज वन स्वेट. महिमा, वन इज वन साईज. या सगळ्या अष्टसिद्धी आहेत. एक हे सांगतात ना की ह्याची एक गोष्ट सांगतात. रामदास स्वामींचे एक शिष्य होते, ते एका कीर्तनाला होते आणि त्या कीर्तनाला तिकडचाच किल्लेदार, एक मुसलमान किल्लेदार होता, तोही बसला होता. आणि ह्यांच्या शिष्याने सांगितलं की म्हणे जे म्हणे संतांना फॉलो करतात ते भगवंताजवळ पोचतात. झालं, कीर्तन वगैरे संपल्यावर हा मुसलमान गेला तिथे आणि म्हणे की तुम्ही तर म्हणालात संत आणि तुम्ही संतात म्हणे, त्यामुळे मी तुम्हाला उद्या फॉलो करणार आणि म्हणे मला तुम्ही दर्शन द्या देवाचं. आता हे चक्रावून गेले की हा किल्लेदार हा उद्या शिरच्छेद करायचा मला. ते गेले ह्याच्यावर सज्जनगडावर आणि सांगितलं समर्थांना असं असं झालंय. ठीक आहे म्हणे, तो आधी पहिली गोष्ट तो कीर्तनाला आला कशाला, तो त्याच्या मशिदीत जायचं सोडून. म्हणे आला तर आला, ठीक आहे म्हणे, येऊ दे त्याला उद्या. ठीक आहे म्हणे, मला फॉलो करायचं आहे ना, असं आपलं ठरलंय, जसे मी जाणार तसा तू माझ्या मागून येणार. हो म्हणे, ठीक आहे. म्हणून हे गेले चालत. समर्थ त्याच्या मागून, त्यांचे ते हे शिष्य की ज्यांनी कीर्तन केलं होतं ते, आणि हा त्याच्या मागून यवन. चालता चालता एका ठिकाणी आले आणि मग एक अशी तोफ होती. मग यांनी लगेच, यांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या होत्या, यांनी लगेच आपलं शरीर बारीक केलं तर तोफेतून पलीकडे गेले आणि त्याला सांगितलं तू पण रे तू. म्हणून यांनी पण ते शरीर बारीक केलं गेले आणि मग या यवनाला सांगितलं ये रे तू. हा बाजूला, बाजून नाही, आमच्या मागून यायचेस तू. म्हणे मागून कसं येणार मी तुमच्या, मी कसा तोफेतून येऊ. म्हणे तेच सांगतोय तुला, आमच्या मागून यायचं म्हणजे आमच्यासारखी लायकी तयार करायची, तेव्हा कुठे तू येशील. मग तो समजला तिथे. त्यामुळे ह्या अष्टसिद्धी आहेत, हा फुल कंट्रोल आहे. कारण इट इज, हा कंट्रोल कुठे फक्त शरीरापुरतं आहे. कारण शरीर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे आणि पंचमहाभूतांवर या भूतजय म्हणजे पंचमहाभूतांवर मास्टरी मिळवलेली आहे त्यांनी. त्यामुळे तो करू शकतोय ते. आणि मग प्राप्ती, प्राप्ती म्हणजे एनिथिंग कॅन बी टच, हाऊ एव्हर फार डिस्टन्स इट इज, तो करू शकतोय. प्राकम्य, एनिथिंग इज पॉसिबल, व्हॉट एव्हर ही विशेस, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज प्राकम्य. देन वशित्व, one can control over the bhutas and cannot be swayed by others. ते आपण मगाशी बघितलं तेच. आणि ईशित्व, one can have full power on sentient as well as non-sentient things. दोन्हीवर तो हे करू शकतोय. आणि म्हणून तर ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंत चालवली, बिकॉज ही हॅज गॉट फुल कंट्रोल ऑन इट. भूतजय होता तो. कळलं की नाही. त्यामुळे ह्यांनी काय केलं, दिस सूत्र गिव्स दी 3 रिझल्ट ऑफ भूतजय. एक पहिलं जे आहे ते सेट ऑफ 8 सिद्धी, अष्टसिद्धी ज्याला आपण म्हणतो ना त्या. दुसरं जे आहे ते परफेक्शन ऑफ फिजिकल बॉडी विच इज डिस्क्राइब इन नेक्स्ट सूत्र, दॅट इज काय संपत, काय संपत. आणि थर्ड इज द इम्युनिटी फ्रॉम द नॅचरल ऍक्शन्स ऑफ पंचमहाभूता. या 3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत या भूतजयापासून. आणि एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची की योगीन हे या ज्या काही निसर्गाची व्यवस्था लावलेली आहे या क्रिएटरनी, त्यात ते ढवळाढवळ करत नाहीत मात्र. ठीक आहे, आता मला हे वाटलं कारण इकडचा डोंगर तिकडे कर, तिकडचा डोंगर इकडे नाही ते. कारण हे पूर्वी जे केलेलं आहे त्या क्रिएटरनी, त्याच्यात ते ढवळाढवळ करत नाही. हे लक्षात घ्यायचं आपण. कळलं की नाही. सो जे क्रिएटर, प्रोटेक्टर, डिस्ट्रॉयर यांनी जे काही केलेलं आहे त्याच्यात ते ढवळाढवळ करत नाहीत. परंतु स्वतःच्या शरीराबद्दल किंवा एखादं काही जर का त्यांना वाटलं की एखाद्या माणसाला अध्यात्मामध्ये काही गती येत नाहीये तर त्याला थोडस जर हे दाखवायचं असेल तर ते दाखवतात. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवलं. उठसूट ज्ञानेश्वर महाराज काही चमत्कार दाखवत नव्हते, पण जेव्हा वाटलं की, आणि म्हणून तर चांगदेवांना जेव्हा त्यांना वाटलं की नाही ह्या माणसाला फक्त थोडासा अहंकार जो आहे तो घालवायला, की हा माणूस अध्यात्मात पूर्ण जाईल, म्हणून त्यांनी ती भिंत चालवली. कळलं की नाही. तर सो धिस
Actually, we have to understand these yogis, when they get the full control over this Panchamahabhuta, that means intellectually they are at very high level. They will not do anything which is destroying their capability. That is, you have to understand. आणि मग काय संपत काय ते पुढे दिलाय त्यांनी, कळलं की नाही? रूप लावण्य बल वज्र संहननत्वानी काय संपत, 4 गोष्टी सांगितल्यात. काय संपत म्हणजे काय, कळलं की नाही? ग्रेसफुल फॉर्म, ब्युटी, स्ट्रेंथ आणि स्टर्डीनेस ऑफ वज्र, डिवाइन विपन, जे वज्रासारखी स्टर्डीनेस, कॉन्स्टिट्यूट द परफेक्शन ऑफ योगीज फिजिकल बॉडी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. So the qualities developed because of Bhutajaya is indicated in this aphorism. So grace and beauty, which are the outward aspects of body, are mentioned first. आता गंमत अशी आहे की if the beautiful body has no strength, it is of no use. आणि म्हणून मग नंतर म्हटलं, it cannot be called as perfect body even though the strength should be accompanied by toughness of body. Toughness of body is also important. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय रूप लावण्य बल आणि वज्र संवहनातील toughness of body. So all these are related to the physical body which is made up of पंचमहाभूत. कारण त्यांचा आता फक्त भूत जय झालेला आहे, बाकी नाही जय झालेलं, हे लक्षात घ्यायचं आपण. त्यामुळे पंचमहाभूतांवर हे झाल्यामुळेच ते फक्त त्यांच्या फिजिकल बॉडीवर काहीही करू शकतात. आता त्यांचे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियावर जर करायचं असेल तर इंद्रिय जय पाहिजे. तर तो इंद्रिय जय कसा मिळवायचा ते त्यांनी पुढच्या सूत्रात दिलेलं आहे, की एकदा का भूतजय झाला आणि इंद्रिय जय झाला की मग तुमची पूर्ण पर्सनॅलिटीवर तुमचा कंट्रोल आला. सो तो कसा मिळवायचा तो या सूत्रात सांगितलेला आहे. ग्रहण, स्वरूप, अस्मिता, अन्वय अर्थत्व, संयमात इंद्रिय जयाः. So mastery over 5 senses is acquired by performing sanyama on their grasping power, natural form, by consciousness, relatedness and purposefulness. Now let us understand this point. आता आपल्या 44व्या सूत्रात आपण काय बघितलं होतं, स्थूल शरीर ज्या अवस्थांमधून व्यक्त दशेला आलं त्या अवस्थांवर संयम सांगितला होता. स्थूल शरीर म्हणजे हे शरीर, ते पंचमहाभूतातून आलेलं आहे, बरोबर आहे. त्यामुळे ते ज्या अवस्थेतून आलं त्याच्यावर संयम केल्यावर आपल्याला स्थूल शरीरावर त्याला ताबा मिळवता आला, कारण पंचमहाभूतांवर त्याला ताबा मिळवता आला, भूतजय त्याचा झाला. आता स्थूल शरीरात नांदणारी जी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आहे, बरोबर आहे की नाही, ती ज्या अवस्थेतून उत्क्रांत आली त्या अवस्थांवर जर संयम केला तर तुम्हाला इंद्रिय जय मिळतो, असं या सूत्रात सांगितलं. हे जी काही Sir, please repeat what you said. Sir, please repeat what you said. नाही समजलं. फिजिकल बॉडी जी तुम्हाला दिसते, इट हॅज नो पॉवर टू डू एनिथिंग, इट हॅज नो पॉवर टू सी, इट हॅज नो पॉवर. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय तुम्ही जे बघताय ती स्थूल बॉडीची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय नाहीत. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आर नथिंग बट दी पॉवर्स बिहाइंड दीज, काय ज्याला म्हणतो आपण कॅमेराज. हे कॅमेराज आहेत, त्याच्या मागची शक्ती जी आहे त्याला ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय म्हणतात. हे लक्षात घ्यायचं आपण. आणि त्यामुळे तुम्हाला जो डोळा दिसतो तो डोळा फिजिकल डोळा तुम्ही बघताय, परंतु माणूस मेल्यानंतर तो डोळा उघडा असतो पण तरी माणूस बघू शकत नाही, कारण त्याच्या मागची शक्ती गेलेली आहे आता. सो that power is what is called as ज्ञानेंद्रिय and what is called as कर्मेंद्रिय. आपला हात आहे, मी मेल्यानंतर हात आहे माझा, पण तो आता उठत नाही, कळलं की नाही. आणि आता इथे थोडासा चटका बसला तरी खटकन माझा हात मागे जातो, पण तिथे मी मनामनाचे लाकडं ठेवून आग लावतो तरी काही हालत नाही ते शरीर माझं. सो द पॉवर बिहाइंड दिस फिजिकल बॉडी is what is called as ग्रहण, ग्रास्पिंग पॉवर. ती ग्रास्पिंग पॉवर कुठे नेते तो महत्वाचा मुद्दा आहे, कळलं की नाही. आता ते महत्वाचं लक्षात घ्यायचं असतं की इव्होल्युशन थेअरी मध्ये काय असतं तर
अस्मिता भाव आहे. बरोबर आहे. इव्होल्युशन थेरी काय सांगते? प्रकृती प्रधान, प्रधानानंतर महत्त्व, महत्त्वानंतर अस्मिता. बरोबर आहे. अस्मितेनंतर त्याच्यातून जे हे तमोगुण आहे, त्या तमोगुणापासून तुम्हाला हे तन्मात्रा बरोबर आहे. आता तन्मात्रामध्ये सगळ्यात 5ही तन्मात्रामध्ये व्हॉट इज द प्रिडॉमिनन्स? सो द प्रिडॉमिनन्स इज ऑफ तमोगुण, बट स्टील इट हॅज गॉट दी सत्व अँड रज. कारण एक गुण कुठेच कायम नसतो, बट द प्रिडॉमिनन्स ऑफ तमोगुण. बरोबर आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये प्रिडॉमिनन्स ऑफ सत्वगुण, की ज्याच्यातून तुम्हाला मन तयार होतं. म्हणजे सत्वगुणाने जो तयार होतो ते तुमचं जीव तयार होतो. कळलं की नाही? आणि त्या जीवामध्ये सुद्धा सत्व रज तम 3 गुण आहेतच. पण ज्याच्यात खूप सत्व आहे तो चांगल्या वृत्तीचा माणूस आहे. ज्याच्यामध्ये जरा कमी सत्व आहे पण प्रिडॉमिनन्स सत्वाचाच आहे, कारण ते जीवच होतात त्या. नाहीतर मग ते हे होतील, प्राणी होतील किंवा त्याच्यापेक्षा खाली. त्या हे अगदीच काही नाही म्हटल्यावर ते निर्जीव ह्याच्यात जमा होतील. कळलं की नाही? त्यामुळे ते जीव झाले. आता ह्या जीवांना अवयव पाहिजेत की नको? तर ते जे अवयव आहेत ते 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि मन आणि बुद्धी, हे जे 17 इंद्रिय आहेत त्याला आपण सूक्ष्म देह म्हणतो. स्थूल देह झाला 5 महाभूतांचा. सूक्ष्म देह जो आहे तो ह्याचा तयार होतो. आता हा जो रिलेटेडनेस आहे हा लक्षात घ्यायचा, की ह्या 5 तन्मात्रेतला, मागे मी सांगितलंय तुम्हाला की ह्या 5 तन्मात्रेतला इंडिव्हिज्युअल सत्वगुण जो आहे ना, तो इंडिव्हिज्युअल सत्वगुण या पंच ज्ञानेंद्रियांच्या मागे बसलेला असतो. म्हणजे रूप तन्मात्रेतला सत्वगुण डोळ्याच्या मागे बसलेला असतो. तेव्हा कुठे तुमचं डोळा फंक्शन करतं आणि तुम्हाला दिसतं. कळलं की नाही? गंध तन्मात्रेतला जो काही सत्वगुण आहे तो तुमच्या नाकाच्या इथे बसलेला असतो, तेव्हा तुम्हाला गंधाचं भान होतं. हे इंडिव्हिज्युअल असतात. कानाच्या मागे शब्दातला जो हे आहे सत्वगुण तो बसले असतो. सो दॅट इज द पॉवर. सो सत्वगुण रिप्रेझेंट्स व्हॉट? सत्वगुण रिप्रेझेंट्स दी ज्ञान. ओके, सत्वगुण रिप्रेझेंट्स दी इल्युमिनेशन. अँड सो हे ज्ञानाचं प्रतीक असल्यामुळे त्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो. सो these 5 sattva gunas, they are behind these 5 jnanendriyas, and that's why these 5 jnanendriyas are working. Okay, exactly in a similar way the rajoguna of 5 tanmatras are respectively behind your 5 these things. म्हणजे वाक, पाणी, पात, वायू, उपस्थ, ह्या 5 ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल त्याच्यातला जो रजोगुण आहे. व्हॉट डू यू मीन बाय रजोगुण? इज द ऍक्शन. कर्मेंद्रियांच्या मागे. त्यामुळे ते कर्मेंद्रिय, ही कर्मेंद्रिय आहेत तुमची. ह्याच्या मागे ह्यांचा हा जो रजोगुण असल्यामुळे दे आर वर्किंग. ओके, आणि म्हणून ती काम करतायत. सो दॅट इज द पॉवर बिहाइंड दिस कर्मेंद्रिय अँड द पॉवर बिहाइंड दिस ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियांच्या मागे जे असतात ते सत्वगुण असतात या इंडिव्हिज्युअल ह्याच्यातले. बट अगेन त्या तन्मात्रांमध्ये प्रिडॉमिनन्स तमोगुणाचाच आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. कळलं की नाही? त्याच्यातला जो सत्वगुण आहे तो इकडे येतो. आणि कलेक्टिव्ह जो रजोगुण आहे, हे सगळे रजोगुण मिळून शरीरामध्ये जे पंचप्राण असतात ते होतात. आणि कलेक्टिव्ह सत्वगुण जे आहेत त्याच्यामधून बुद्धी आणि मन आणि बुद्धी हे कलेक्टिव्ह सत्वगुणातून तयार होत असतात. आलं ध्यानात तुमच्या? आता ग्रहण याचा अर्थ बीज ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्या मागे ही जी ग्रहण शक्ती आहे
त्याला पॉवर, ग्रास्पिंग पॉवर किंवा काम करण्याची जी पॉवर आहे, याला ह्या सूत्रामध्ये ग्रहण असं म्हटलेलं आहे. सो दॅट ग्रास्पिंग पॉवर, दॅट इज द सत्वगुण और द रजोगुण, इंडिव्हिज्युअल सत्वगुण, इंडिव्हिज्युअल रजोगुण ऑफ द तन्मात्राच, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज ग्रहण. आणि मग त्याचं स्वरूप काय आहे? तर स्वरूप जे त्याचं आहे ते त्याच्या मागे असलेली तन्मात्रा, दॅट इज द स्वरूप. म्हणजे व्हॉट इज द ग्रास्पिंग पॉवर? सीइंग इज द ग्रास्पिंग पॉवर ऑफ आय, बरोबर आहे. सो दॅट इज द ग्रास्पिंग पॉवर, दॅट इज द ग्रहण, ग्रहण शक्ती आहे ती. अँड व्हॉट इज द स्वरूप ऑफ दिस ग्रहण शक्ती? इज द तेज तन्मात्रा, बरोबर आहे की नाही. तेजाच्या तन्मात्रेतला सत्वगुण याच्या मागे आहे म्हणून मला दिसत आहे. सो दी स्वरूप इज द करस्पॉन्डिंग तन्मात्रा इज द स्वरूप. कारण तिथल्या सत्वगुणामुळे मला ती पॉवर आलेली आहे. नाउ दिस तन्मात्राज आर इव्हॉल्ड आउट ऑफ अस्मिता, इव्होल्युशन थेअरी प्रमाणे. ओके, सो दॅट अस्मिता भाव, ग्रहण स्वरूप अस्मिता. यू गेट द पॉइंट. आणि अन्वय परत तेच आहे. अस्मिता इज मेडअप ऑफ सत्व रजतम, त्रिगुणांची झालेली आहे ती. सो दॅट अन्वय इज देअर, सत्व रजतमातूनच आलेलं आहे हे सगळं. ओनली थिंग दॅट अस्मितेमध्ये सत्वगुण हा प्रिडॉमिनन्स आहे. आणि त्या सत्वगुणामध्ये प्रिडॉमिनन्स असला तरी देखील त्यात तम आणि रज आहेतच, कळलं की नाही. त्यातला जो तमोगुण आहे त्याच्यातून तन्मात्रा निर्माण झाल्या आहेत. सो ऑल धिस इज दी अन्वय, दॅट इज द रिलेटेडनेस. हा रिलेटेडनेस आहे, हा त्यांचा रिलेटेडनेस आहे. ही जी तुमची, आता कसं आहे माहिती आहे का, संयम याचा अर्थ काय आहे की इंटेलेक्च्युअली यू नो ऑल दिस थिंग्स. ओके, now what do you mean by sayyama? Now you have to experience this through meditation, that is the nididhyasana. That is what is called as the nididhyasana, or that is what is called as the dharana dhyan samshayama. तुम्हाला ऍक्च्युअल एक्सपिरियन्स येतो तिथे, आणि तो जेव्हा येतो तुम्हाला एक्सपिरियन्स, देन यू कॅन हॅव द कम्प्लीट कंट्रोल ऑफ. अरे हा त्याची ते म्हणजे काय तुम्ही मोडस ऑपरेंडी कळते तुम्हाला. ती एकदा तुम्हाला कळली की यू कॅन हॅव फुल कंट्रोल ऑन दॅट. आणि ही जेव्हा कळते त्यावेळेला त्याला म्हणतात इंद्रिय जय. इंद्रिय जय याचा अर्थ की तुमचे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियावर तुमचा पूर्णपणे कंट्रोल राहतो. काही शंका आहेत? एक्झॉस्टिव्ह आहे, एक्झॉस्टिव्ह. मनन करावं लागणार. मी परत परत तुम्हाला सांगतो, इव्होल्युशन इंटरेस्टिंग आहे पण एक्झॉस्टिव्ह आहे. हा, इव्होल्युशन थेअरी ऍज पर सांख्य आणि इव्होल्युशन थेअरी ऍज पर वेदांत, हे तुमच्या म्हणजे स्वप्नात सुद्धा तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, तरच हे सगळं कळणार आहे. आणि इव्होल्युशन थेअरी इज द बेस. आणि म्हणून तर जीव जगत ईश्वर आपल्या याच्यात याच्यात ठासून ठासून सांगतो आम्ही. ते कशाला सांगतो? कारण दॅट इज द बेस ऑफ ऑल दिस थिंग्स. आणि मी म्हटलं तसं की या ज्या विभूतीज आहेत ना, या नंतरच्या विभूतीज, दे आर द प्री फॉर द कैवल्य, दे आर द प्री फॉर द विवेकज ज्ञान. ह्याच्या मागे सत्वगुणाचं पर्सेंटेज किंवा असं आपण काही सांगू शकत नाही का, की इतक्या पर्सेंटेज मध्ये सत्वगुण आहे की तो त्या तिथे काम करतो, असं आपण काही सांगता येत नाही. नाही. आता आपल्याला कळतं की आता आपण सगळे जीव आहोत, बरोबर आहे. प्रत्येकाचा जीव वेगळा आहे. एवढं सांगू शकतो की प्रत्येकाचा जीव आहे याचा अर्थ त्याच्या चित्तामध्ये सत्वगुणाचं प्राधान्य आहे. पण काही जीव हे ॲनिमलिस्टिक असतात, काही जीव आपण त्याला म्हणतो पण तामसिक आहे हा माणूस, हा राजसिक आहे माणूस, हा सात्विक आहे हा माणूस. याचा अर्थ काय आहे की
रजोगुण हा जास्त आहे याचा अर्थ सत्वगुण आहेच, कारण सत्वगुण असल्याशिवाय तुम्ही मनुष्यजन्म घेऊ शकत नाही. जीव ही तुम्हाला पदवीच लागू शकत नाही. म्हणजे आपण असं धरू चालेल की बाबा की एखादा संत माणूस आहे तर त्याच्यामध्ये 90% सत्वगुण आहे, कळलं की नाही, आणि 7% रजोगुण आहे, एकदम वरचा पोचलेला माणूस, आणि 3% तमोगुण आहे. आपल्यासारखी माणसं आहे त्याच्यामध्ये 50% किंवा 60% सत्वगुण आहे असं आपण म्हणू. उरलेले तमो आणि रजोगुण असतील. काही लोकांच्या मध्ये हे असेल, पण सत्वगुण नेहमी प्रिडॉमिनंट असेल, आणि म्हणून आपण जीव झालो. परंतु आपल्या तमोगुण आणि रजोगुणाप्रमाणे आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, आपली विचार करण्याची जी पद्धत आहे ती बदललेली असते, आणि म्हणून जीव हे वेगवेगळे आहेत. ईश्वर एकच आहे, कारण ईश्वर हा विशुद्ध सत्वाने बनलेला आहे. देर इज ओनली ए सत्वगुण, देर इज नो रजोगुण अँड तमोगुण, बिकॉज रजोगुण अँड तमोगुण आर देअर, बट दे आर इन बॅलन्स कंडिशन, सो दे नलिफाय इच अदर. आणि ते नलिफाय झाल्यामुळे दे डोंट एफेक्ट दी सत्वगुण, अँड सो व्हॉट रिमेन्स इज द प्युअर सत्व, आणि म्हणून त्याला विशुद्ध सत्व म्हणतात. आणि आपल्यामध्ये जे सत्व आहे त्याला अशुद्ध सत्व म्हणतात. तो प्युअरेस्ट फॉर्म ऑफ सत्व झालं. येस येस, कळलं की नाही. आणि म्हणून ईश्वर आपलं संपूर्ण जे पुरुषार्थ आहे तो ईश्वर बनणं आहे, आणि ईश्वर बनल्यानंतर मग तो जो मायेचा पडदा आहे तो पलीकडे जाऊन मग त्या ब्रह्मतत्वाकडे जाण्याचा आहे. हे ऍज पर वेदांत फिलॉसॉफी मी सांगतो तुम्हाला. समजलं. या दोन ज्या फिलॉसॉफीज आहेत, आणि म्हणून तर पतंजली मुनींनी या दोन्ही एकत्र केलेल्या आहेत आणि योगसूत्र लिहिलेली आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे ही हॅज नॉट डिनाइड दी वेदांत फिलॉसॉफी ऑल्सो, अँड ही हॅज नॉट डिनाइड दी सांख्य, but as far as the evolution theory is concerned, most of the things he has accepted from Sankhya. But again he refuted this ईश्वर प्रणिधान, ते त्यांनी घातलेलंच आहे स्वतःच. किंवा इव्होल्युशन थेअरीमध्ये काही वेळेला त्यांनी वेदांताची इव्होल्युशन थेअरी घेतलेली आहे. आणि नीट जर विचार केला तुम्ही तर ध्यानामध्ये तुम्हाला असंही कळतं की या दोघी जण फक्त शब्दच्छल करतायत, बाकी आहे सेमच, बाकी सगळं सेमच आहे, फक्त शब्दच्छल करतायत. एकाने पुरुष विशेष त्याला म्हटलंय, एकाने ईश्वर म्हटलंय. तो पुरुष विशेष जो आहे तो पुरुष विशेष म्हणजेच परमात्मा आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. त्यामुळे काय शब्दच्छल आहेत, शेवट असा आहे ध्यानामध्ये सगळंच कळतं आपल्याला, पण त्या लेव्हलचं ध्यान आपलं लागलं पाहिजे, बाकी काही नाही. तर हे जे ग्रहण स्वरूप, ह्याच्यावर काही शंका असेल तर नाही तर मग आपण पुढे जाऊया. पण ही इव्होल्युशन थेअरी जिथपर्यंत तुमची तगडी होत नाही तिथपर्यंत तुम्हाला यातलं हे कळणार नाही, म्हणजे याचं इंटरप्रिटेशन कळणार नाही खरं. कारण याच्यामध्ये इंद्रिय जय, याचा अर्थ कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय या दोन्हीवर तुमचा जय होतो. So indriya jay means what? That you can have a knowledge which normally you may not get. And so the vision of far away, म्हणजे तुम्हाला नंतर मग असं होतं की इंद्रिय जय मिळाल्यानंतर now you don't need these इंद्रियाज. इंद्रिय म्हणजे हे फिजिकल डोळा वगैरे तुम्हाला लागत नाहीये, बिकॉज यू कॅन गो एनिवेअर, बिकॉज दॅट पॉवर इज देअर विथ यू. यू कॅन मॅन्युप्युलेट दॅट पॉवर इंद्रिय जय मिळाल्यानंतर. आणि त्याचा काय होतं ते त्याचे त्यांनी हे दिले, इंद्रिय जय होतो म्हणजे काय होतं तर ततः मनोज वित्वम विकरण भावा प्रधान जयश्च. आता हे खूप सुंदर आहे. ततः मनोज वित्वम म्हणजे मनाच्या वेगाने माणूस हे करू शकतो, जाऊ शकतो. मनोज वित्वम म्हणजे शरीराला गतिलाभ होतो. कसा गतिलाभ होतो तर मन जेवढ्या फास्ट जाईल तेवढ्या फास्ट शरीराला गतिलाभ होतो. मनोज वित्वम, कळलं की नाही. आणि विकरण भाव,
म्हणजे याचा अर्थ विकर्ण भाव कुठच्याही देशात किंवा कुठच्याही याच्यात तुम्ही विषयाचं सेवन करू शकता. इंद्रिय निरपेक्ष असं ते विषयाचं सेवन होऊ शकतं. आता मन जितक्या वेगात जाऊ शकतं तेवढ्या हे जातं. इट इज बिकॉज ऑफ दी कर्मेंद्रिय जय. म्हणजे ग्रहण के संयम, ग्रहणाचं जे संयम घेतलेलं आहे आपण त्याच्यावर संयम केल्याने हे होतं. आणि विदाउट एनी मीडियम जेव्हा तुम्ही विकर्ण भावाला पोचता इट इज बिकॉज ऑफ द ज्ञानेंद्रिय जय. ज्ञानेंद्रियांचं जे स्वरूप आहे त्याच्यावर संयम केल्यामुळे तुम्हाला ज्ञानेंद्रिय जय मिळतो. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊन तुम्ही ज्ञान घेऊ शकता. म्हणजे एक कर्मेंद्रिय जय आणि एक ज्ञानेंद्रिय जय, याच्यामुळे हे दोन तुम्हाला हे होतात. आणि मग हे झाले तुमचे ह्याच्यात मनोजवित्वम आणि विकर्ण भाव हे तुमचे स्वतःच्या इंडिव्हिज्युअल, ज्याला आपण व्यष्टी म्हणतो, व्यष्टीच्या सत्वगुण आणि रजोगुणावर झालेलं संयम आहे हा. आणि तमोगुणावर झालेला संयम म्हणजे भूतजय आहे. असे तीन मिळून सत्व रज तमावर पूर्ण हे झाल्यामुळे तुम्हाला पूर्ण प्रधान जय प्राप्त होतो. दॅट इज व्हॉट दे आर सेइंग. म्हणजे सूत्र 44 मध्ये आपण काय घेतलाय, 44 मध्ये आपण असं बघितलंय की भूतजय सांगितलाय. तो समष्टी मधला जो तमोगुण आहे, कारण हे जे आहे फिजिकल युनिव्हर्स इट इज टोटली तमोगुणात्मक आहे. कळलं की नाही? हा टोटली तमोगुणात्मक आहे. तो समष्टी विषय आहे. बाहेरचं विश्व जे आहे ते पूर्णपणे तमोगुणात्मक आहे. त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं जीवत्व नाहीये. कळलं की नाही? त्यामुळे तो संयम तमोगुणांवर आहे समष्टीच्या. आणि हा जो 47 मध्ये आपण आता मागचा बघितलेला आहे ना, तो व्यष्टीरूप रजोगुण आणि सत्वगुणावर केलाय संयम. तो इंद्रिय जय आहे. कळलं की नाही? आणि हे तीन गुण मिळून प्रधान प्रकृती होते. कळलं की नाही? आणि म्हणून त्याला प्रधान जय म्हटलेलं आहे. तिन्ही गुण मिळून प्रधान जय झालेला आहे. सो समष्टीभूत त्रिगुणांवर प्रभुत्व मिळवणं म्हणजेच या सूत्रात जे प्रधान जय सांगितलेला आहे ना, तो प्रधान जय तो हा आहे. म्हणजे तिन्ही मिळून म्हणजे भूतजय आणि इंद्रिय जय मिळून प्रधान जय होतो. भूतजय मिळाला कुठला? समष्टीच्या तमोगुणावर संयम केल्यामुळे. आणि इंद्रिय जय मिळाला व्यष्टीच्या रजोगुण आणि सत्वगुण याच्यावर संयम केल्यामुळे इंद्रिय जय मिळाला. परंतु हे तिन्ही जे आहेत सत्व रजतम हे सगळ्या प्रधानाचेच आहेत ना, आणि त्यामुळे तो प्रधान जय झाला. काही शंका याच्यात? नाही तर मग इथे थांबूया. ते 5च मिनिटं राहिले. पुढचं सूत्र नको गेला, कारण पुढचं सूत्र तुम्हाला आधी सगळं कळायला तरी पाहिजे ना सर. तर शंका येतील. एकदा ऐका परत. हे ऐकायला परत सर. शिकायलाच पाहिजे. ऐकून परत नोट्स काढायला, कारण एवढं तुमचे बोलता बोलता नोट्स नाही घेता येत एवढ्या सगळ्या. पण नकाच घेऊ ना. आपण तुम्हाला आपलं लेक्चर आहे की तुम्ही ऐकत चला ना ते लेक्चर. नोट्स काढूच नका. त्यापेक्षा लक्ष द्या मी जे बोलतोय त्याच्याकडे. ते जास्त बरं पडेल, नाही का? नाही, काय करू शकतो आपण, जे पातंजली योगसूत्रामधला सृष्टीची निर्मिती आहे ना, त्याचा चार्ट समोर ठेवायचा ही लेक्चर्स ऐकताना, तर मग ते जास्त येस यू सेड इट. दोन्ही चार्ट ठेवा असं मी म्हणेन की सांख्यांच्या प्रमाणे आणि वेदांताप्रमाणे दोन्ही चार्ट ठेवा. म्हणजे ते बरोबर कोरिलेट होतं. ज्यांना नोट्स घेतल्या ना सर की अटेन्शन डायव्हर्ट होत नाही. काय ते नोट्स घेतले की अटेन्शन डायव्हर्ट होत नाही. ये बात सही आहे. सर एक वेगळा प्रश्न की आपलं जे वारीला तुम्ही जाणार आहात ते आम्हाला तारखा जरा कळू शकतील, कारण तसं आम्हाला बाकीच्या गोष्टींचं थोडंसं माझ्याकडे आता पुढच्या आठवड्यात माझ्याकडे ते हे येईल.